मोदींना एवढी काँग्रेसची भीती का वाटते? भाजपकडून महिला आरक्षणाबाबत बनवाबनवी. विजय वडेट्टीवार. 5 राज्यांतील निवडणुका सुरू असताना आचारसंहितेचं उल्लंघन करून काल पंतप्रधानांचे भाषण झाले. कालचे भाषण हे पंतप्रधानांचे नसून एका राजकीय नेत्याचे भाषण वाटले. त्यांनी वारंवार काँग्रेसचे नाव का घेतले? एवढी काँग्रेसची भीती का वाटते? परकीयांनी देशावर आक्रमण केले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे उभे राहिले. जशी भीती परकीयांना वाटत होती तशीच भीती काँग्रेसची देशाच्या पंतप्रधानांना वाटत आहे. काँग्रेसने देशातील महिलांचा सन्मान केला आहे. पहिली महिला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष काँग्रेसने दिले. संघाच्या प्रमुख पदावर महिला बसू शकते का? मनुवादी विचारसरणी जपणारे भाजप महिला आरक्षणाबाबत बनवाबनवी करत आहेत हे लोकांना समजले आहे, असे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. पाहूया ते काय म्हणतात. विमान दुर्घटना प्रकरणात कर्नाटकमध्ये जो गुन्हा दाखल झालेला होता तो आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. मात्र या ठिकाणी त्याला एक निवेदन म्हणून त्याचा तपास केला जाणार आहे. असं आहे, अजित पवारांचा मृत्यू विमान अपघातात हा अनेक प्रकारच्या संशयाचा भोवरा तयार करणारा आणि आता त्यामागे तर काही नवीन गोष्टी पुढे येत आहेत. तो अपघात नव्हताच, तर तो घातपात होता आणि ते कशाच्या इशाऱ्यावर झालं, कोणाच्या इशाऱ्यावर झालं यावर संभ्रम आहे. मला हे कळत नाही की देशाचे, आपल्या राज्याचे, महाराष्ट्राचे मोठे नेते, उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो, या संदर्भात साधा एखादा FIR होऊ नये. केवळ SIT नेमून चौकशी करायची. तुम्हाला गुन्हा दाखल करून चौकशी नंतर क्लोजर करता येईल, काही सापडला नसता तर क्लोजर रिपोर्ट देता येतो, परंतु तो समरी क्लोज करता येते किंवा बिसमरी सबमिट करता येते कोर्टात. परंतु तसं न करता तुम्ही गुन्हाच दाखल करायला तयार नाही, कोणीच बोलायला तयार नाही सत्तेतील तीनही पक्षातील की गुन्हा दाखल झाला पाहिजे. यावरूनच अधिक संशय निर्माण झालेला आहे. आणि या स्थितीमध्ये आता केवळ निवेदन स्वीकारून चालणार नाही, तर याची SIT चौकशी चालेल, ते लांब लांब चालेल आणि ते प्रकरण पुन्हा थंड बस्त्यात पडेल. या राज्यामध्ये जवळपास 114 SIT सुरू आहेत माझ्या माहितीप्रमाणे. 144 काहीतरी आहे. काहीच निष्पन्न होत नाही. हेही तसंच होईल. एवढा मोठ्या नेत्याचा जीव गेला, एवढा मोठी घटना आहे. महाराष्ट्रातील एक मजबूत नेता गेलेला आहे, लढाऊ नेता गेलेला आहे, लोकांच्या संग काम करणारा नेता गेलेला आहे आणि त्याची साधी FIR होऊ नये, यातूनच यामध्ये दाल में कुछ काला है हे असं म्हणायला वाव आहे. भाऊ याला जोडून असं आहे, काँग्रेस पक्षांना